घडीची सगळ्यात मोठी बातमी सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवरती आता सुनावणी पूर्ण झालेली आहे। कोर्ट काय निकाल देतं याकडेच आता सर्वांचं लक्ष असणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत निर्णय येणं अपेक्षित असल्याचंही कळतंय। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टामध्ये आता क्युरेटिव्ह पिटिशनवरची सुनावणी पूर्ण झाल्याचं कळतंय। कोर्ट काय निकाल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊत आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, अगदी बरोबर आहे, कारण या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। ही सुनावणी खरं तर 1:30 वाजता टाइम या सुनावणीचा ठरलेला होता आणि ती सुनावणी जी आहे ती संपूर्ण झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पाटील साहेब, सुनावणी पूर्ण झालेली आहे, किती अपेक्षा आहेत मराठा आरक्षणासंदर्भात तुम्हाला? आम्हाला 100% अपेक्षा आहे की मराठा समाजाला टिकणारं जे आरक्षण होतं, जे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मिळालं, मुंबई हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम कोर्टात टिकू शकले नाही। परंतु आजच्या एक क्युरिटीमध्ये आता सुनावणी पूर्ण झालेली आहे। सुनावणी सर्क्युलेशनद्वारे होती। सर्क्युलेशनद्वारे याचा असा अर्थ असतो की मान्य न्यायमूर्ती लंच टाईममध्ये याच्यामध्ये वाचन करता। सकाळीच आम्ही रजिस्ट्रीमध्ये माहिती घेतली, आम्ही जे लेखी जबाब दिले होते ते फाईलला लावण्यात आलेले होते। हे सगळे जबाब त्यांनी वाचल्यानंतर त्यांना जर योग्य मुद्दे पटले तर ते चीफ जस्टिस ऑफ इंडियाला हे तिन्ही सर्क्युलेशनद्वारे कळवतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ऑर्डर तयार होऊन ही वेबसाईटवर व मेलद्वारे आम्हाला कळवण्यात येते। 5:30 वाजेपर्यंत अंदाजे निकाल समजेल असं बोललं जाते। याच्यामध्ये हा पूर्णतः अधिकार न्यायमूर्तींचा आहे, त्याच्यामुळे याच्या वेळेबद्दल आपण भाष्य करू शकत नाही। परंतु एकंदरीत प्रोसिजर किंवा बंधन नाही म्हणतात, एक पद्धत अशी आहे की निर्णय आज लागण्याची शक्यता आहे। एक तुमचा जो मुद्दा होता, निश्चितच आपण जर बघितलं तर विनोद पाटील यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे श्वेता की अपेक्षित आहे आजच निर्णय लागणं, त्यामुळे मराठा समाजाचं संपूर्णपणे लक्ष जे आहे ते या सुनावणीकडे लागल्याचं आपल्याला बघायला मिळते। श्वेता, नक्कीच, तर आज 5:30 वाजता सुप्रीम कोर्ट या संदर्भात निर्णय देणं अपेक्षित आहे असंही बोललं जातंय। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह जी पिटिशन होती त्याची सुनावणी पूर्ण झालेली। 5:30 वाजता या संदर्भात निकाल येऊ शकतो। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि आज सलग 5व्या दिवशी जरांगे यांचा मोर्चा पुण्यामध्ये आणि पुण्यात जल्लोषात जरांगे यांचं स्वागत झालेलं आहे। तर यानंतर मराठ्यांचा मोर्चा पुण्यातील येरवडा, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, विद्यापीठ मार्गे औंध आणि पिंपरी चिंचवडमधून लोणावळ्यामध्ये मुक्कामी जाणार आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आजचा 5वा दिवस आहे या मोर्चेमधला आणि पुण्यामध्ये सध्या जरांगे यांचं जंगी स्वागत होत असतानाचं आपण पाहतोय। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुण्यातनं की पुण्यामध्ये आता मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीने यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। मराठा मोर्चा हा पुण्यात पोहोचलेला आहे। येरवडा या भागातनं पुढे पुणे स्टेशन, शिवाजीनगर, विद्यापीठ आणि त्यानंतर औंध मार्गे पिंपरी चिंचवड आणि नंतर लोणावळ्याला आज मनोज जरांगे पाटील आणि या मराठा बांधवांचा मुक्काम असणार आहे। दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। आरक्षणासंदर्भातल्या काही तांत्रिक बाबींवरती मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आज दुपारच्या सुमारास जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जरांगे यांची भेट घेणार असल्याची सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे।